हा खूप छान वाटतोय. मनात आल्यापासून 28 दिवसात हा मठ झालेला आहे. तो आम्ही आमच्या हाताने चढवलेला आहे. त्याच्यानंतर भंडारा महाप्रसाद असतो. तसं आमची सेवा करण्यासाठी मठात येतोय. खूप इथे रांग लागलेली आहे. पण फक्त अक्कलकोट नंतर इथेच आहे. सुंदर आहे, मस्त आवडला मला सगळं. तुम्ही जर जास्त जण येत असाल तर सगळ्यांना सांगू की इकडे जा म्हणून. अच्छा, पुरणपोळी, लाडू, नारळ. अजूनही अंगावर शहारे येतात. हे आधी बोलायचं ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत नालासोपाऱ्यामध्ये, नालासोपारा वेस्टला आहोत आणि वाघोली या गावामध्ये आहोत. आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे श्री स्वामी समर्थांचा मठ. इथे माझ्या मागे बघू शकतात, खूप भव्य, खूप दिव्य असा स्वामी समर्थांचा मठ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. इथे मी आलो होतो ते खास म्हणजे अंडरग्राऊंड गणपती मंदिराच्या दर्शनासाठी आलो होतो. तो इकडे जो आहे तो मंदिर जो जमिनीच्या 15 फूट खाली आहे. याची व्हिडिओ आपण सेपरेट बनवलेली आहे, ऑलरेडी अपलोड पण केलेली आहे. तुम्ही जर ती पाहिली नसाल तर ती नक्की पहा आणि जर पाहिली असाल तर ती कशी वाटली ती नक्की सांगा. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेणार आहे. ॲक्च्युली मी नक्कीच सांगू शकेन की मी त्या ॲक्च्युली मठाचा परिसर वगैरे बघितला, मठ पण पाहिला, पण मी आजपर्यंत जेवढे स्वामी समर्थांचे मठ पाहिले होते त्याच्यामधला सर्वात मला भारी हा वाटला. कारण कसं प्रशस्त असं या ठिकाणी सर्व जागा आहे इकडे, म्हणजे असं नाही की काही अडचण वगैरे. आणि शिवाय मठाच्या बाजूचा परिसर पण खूप छान आणि शिवाय आजूबाजूच्या सुविधा पण येणाऱ्या भक्तांसाठी चांगल्या आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल, म्हणजे ॲक्च्युली तुम्ही इथे कसे पोहोचू शकतात, इथे आल्यावरती भक्तांसाठी सुविधा काय काय आणि इतर माहिती. तर चला कोणतीही वाट न पाहता असे स्वामी समर्थांचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी पहिला मी निघालो दादरवरनं निघाल्यावरती मी विरारची ट्रेन पकडली, म्हणजे वेस्टर्न रेल्वेची, आणि नालासोपाऱ्याला उतरलो. नालासोपाऱ्याला उतरल्याच्या नंतर ॲक्च्युली त्या वाघोलीमध्ये यायला भरपूर सारे ऑप्शन आहेत. म्हणजे एक तर ऑप्शन मला असा वाटला तो म्हणजे वसई विरार महानगरपालिकेची बस, ती म्हणजे 251 आणि 299 या दोन बस त्या ठिकाणी जातात. दुसरं असं आहे की शेअरिंग ऑटोने आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. ते समथिंग 30 रुपये वगैरे घेतात. पण बस आणि शेअरिंग ऑटो या दोघांचं असं आहे की मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती वाघोली नाक्याला ते थांबतात. मग तिथून आपल्याला 1-1.5 किलोमीटर आपल्याला चालत जावं लागते. त्याच्यामुळे मी आता पर्सनल ऑटो पकडलेले. पर्सनल ऑटो तुम्हाला त्या ठिकाणी नालासोपारा स्टेशनच्या बाहेर 150 ते 200 रुपये वगैरे सांगतात. 200 रुपयामध्ये वगैरे ते नक्की जाऊ शकतात. तर तुम्ही जर तिघं जण वगैरे असाल तर तुम्हाला पर्सनल ऑटोच करणं परवडून जाईल, म्हणजे तसं तुमचं तेवढं डिवाईड पण होऊन जातील. आणि नालासोपारा स्टेशनपासून हे मंदिर हे अंतर येते 6 किलोमीटरचं आहे. तर हे बघा, इथे आपण आता आतमध्ये आलेलो आहे या संपूर्ण प्रांगणामध्ये. इथे या बाजूला पार्किंगची सुविधा, इथे 2 व्हीलर आहे, इथे 4 व्हीलर आहे. आणि ह्याच्यात त्या बाजूला तिथे टॉयलेट वॉशरूमची सुविधा आहे लेडीज आणि जेंट्ससाठी. आता आपण जात आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. इथे आजूबाजूचं सर्व वातावरण, निसर्ग वगैरे पाहू शकतो. इथे मस्त झोपाळे वगैरे आहेत, म्हणजे सर्वांना येणाऱ्यासाठी विरंगुळा म्हणून. आणि इथे फोटोशूट करण्यासाठी काही ना काही बनवलेले आहेत, म्हणजे बैलगाडी म्हणा किंवा फ्लॉवर्स वगैरे म्हणा. आता ते बघा, ते दादा त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले, ते तिकडे एकदम मस्तपैकी विश्रांती वगैरे घेत आहेत. आता इथे आपण जात आहोत दर्शनासाठी. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इथे हे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे आणि ह्याचीच आपण व्हिडिओ केली. तुम्ही जर ती पाहिली नसाल तर ती नक्की बघा, खूप छान मंदिर आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचं मठाचं दर्शन घेणार आहोत. शिवाय या मठाच्या एरियामध्ये त्या ठिकाणी बाळूमामा आणि ओमश्वरचं वगैरे मंदिर आहे, ते पण आपण पाहणार आहोत. हे बघा, इथे आपण बघू शकतो श्री स्वामी समर्थ मठ, फुलारे, वाघोली. खूप छान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठा पण आहे. चला, हे बघा, इथे आले या ठिकाणी चप्पल स्टँडची या ठिकाणी सुविधा आहे. इथे आपण चप्पल स्टँड वगैरे चप्पल काढून इथे आपण आता दर्शनासाठी जाणार आहोत. हम गया नाही जिंदा है, श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, आता आपण प्रवेश केलेला आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आणि इकडला आपण बघू शकतो खूप मोठा असा श्री स्वामी समर्थांचा मठ आहे. समोर या ठिकाणी आपण बघू शकतो स्वामी विराजमान झालेले आहेत. आणि या मठाची खासियत अशी आहे ना की कितीही गर्दी असली आणि कितीही काही असलं तरी तुमच्या नजरेमध्ये स्वामी कुठूनही दिसणार आहेत. आणि तिथे आपण दर्शनासाठी जाणारच आहोत. पण इथे आपण बघू शकतो सर्व प्रसादाचे वगैरे सर्व साहित्य वगैरे काही नाही काही ठेवलेले आहेत. आणि हे दादा आहेत इकडे, तर त्यांना सर्व विचारूया. नमस्कार दादा. हां, नाव का तुमचं? गजानन नाईक. अच्छा, इथे गजानन दादा आहेत. मला सांगा, इथे सर्व जे पूजेचं वगैरे साहित्य वगैरे आहेत? साहित्य आहे, हां, त्याची 150 रुपये किंमत आहे. ओके. नारळ आणि त्याच्यावर चाफ्याचं फूल दिलं जातं. 150 रुपये. ओके, 150 रुपयेमध्ये आपण बघू शकतो. तर ते काय म्हणालात? 2 प्रसाद आहेत, एक पुरणपोळी आहे, लाडू आहे. अच्छा, पुरणपोळी, लाडू, नारळ, फूल आणि इथे अगरबत्ती आहे. अच्छा, हां, चाफ्याचं फूल पण आहे. हां, आणि हा एक स्वामीचा पूर्ण शिंगार आहे. ओके. तो 750 रुपये असतो. अच्छा, दाखवता का तो असा? अच्छा, हां, हा शृंगार आहे, म्हणजे तिकडे स्वामींना तिकडे अर्पण केला जाणार. तो स्वामींना अर्पण केला जातो. ओके, त्याच्यामध्ये काय काय आहे? प्रसाद? 2 प्रसाद, शेला,
बगोट आहे, वरती डोक्याचं मुकुट आणि हां मोरपीस. हा खूप छान वाटतोय. हां तर अशा प्रकारे इथे आपण हे पण ऑप्शन आहे आणि हे पण या ठिकाणी ऑप्शन आहे. आणि तिथे आपण बघू शकतो स्वामींचा पोशाख किंवा शृंगार वगैरे तुम्हाला इथे काही घेऊ शकतात. अभिषेक आणि पूजा करायची असेल तरी पण तुम्ही इथे हे जे नंबर दिलेले आहेत त्यांना तुम्ही नक्की संपर्क करू शकता. शिवाय तिथे आपण बघू शकतो भंडारा प्रसाद, शिरा प्रसाद आणि खिचडी प्रसाद असं पण देणगी काउंटर आहे. त्याच्याबद्दल ॲक्च्युली मला कल्पना नाही, पण ते इथे विचारल्यानंतर हां मी विचारतो त्यानंतर. तर हे बघा इथे अजून काही ना काही आहे साहित्य, म्हणजे हे सगळं आपण घरी म्हणजे हे आता यूजचं उपवासाचे वाण म्हणून ठेवलेल्या वस्तू आहेत जे आपण आता मकर संक्रांत वगैरे, हा मार्गशीर्ष किंवा मकर संक्रांत दोन्ही पण. हां ठेवलेले आहेत. ओके आता हे सौंदर्य प्रसारण आहे तिथे. ओके. हे बघा इथे आपण बघू शकतो इथे स्वामींची मूर्ती आहे. ही स्वामींची मूर्ती कशी आहे दादा? स्वामींची उशी 1500 रुपये. 1500 रुपये. ओके बघा 1500 रुपये स्वामींची मूर्ती आहे या ठिकाणी. आणि इथे आपण बघू शकतो जपासाठी सगळी माळ वगैरे लागते ते सगळे या ठिकाणी आहे. तर यांची किंमत काय तरी 200 रुपये वगैरे आहे काय? प्रत्येकाच्या किमती 120, 180, 150, 300 रुपये. अच्छा ते हे स्वामींच्या पादुका आहेत 500 रुपये. ओके. आणि इथे अगरबत्ती मोरपीस वगैरे आहे 100 रुपये. मूर्ती. हा आणि हे सगळं बाकी हे दिले अगरबत्ती वगैरे हां. त्यात स्वामींचे चरित्र, गुरुचरित्र, स्वामींचं पुस्तक किंवा साप्ताहिक हे वाचनसाठी सारामृत हे सगळं दिलेलं आणि आहे. इथे सर्व त्याच्यात दरवाजावरती वगैरे दरवाजा लावण्यासाठी नेमप्लेट वगैरे दिलेले आहेत स्वामींचे. हां. त्यांचे फोटो सहित दिले आहेत. स्वामी हे स्वामींचं घर आहे, आम्ही त्याच्यात राहतो या उद्देशाने दिले आहेत. आणि आपल्या त्याची पण लेखकांची पुस्तकं दिलेली आहेत. ओके. आणि मला सांगा की इथे तुम्ही जेव्हापासून हे मठ सुरू झालं तेव्हापासून तुम्ही इथेच काम करतात तिथे काय? असून काम करतो मी इथे. ओके. कसं कसं? एक सेवक आहे स्वामींच्या इथे, कामाला वगैरे नाही आहे, हां. फक्त स्वामींची सेवा करण्यासाठी मठात येतोय. ओके ठीक आहे चालेल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. ती स्वामी. तर इथे आता आपल्यासोबत जयवंतदादा आहेत आणि जयवंतदादांना तुम्ही इच्छापूर्ती गणपतीच्या मंदिरामध्ये पाहिलंच असेल. आता आपण स्वामी समर्थाच्या इथे आता आलेलो आहे आपण. मला सर्वात दादा तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मठ मला खूप आवडला. थँक्यू. हां आणि खूप मोठा आहे आणि येणारा प्रत्येक भाविक आहे जो स्वामी भक्त आहे तो या ठिकाणी येऊन खुशच होईल. हां श्री स्वामी समर्थ. आम्हाला सांगा की हे मठाची स्थापना कधी या ठिकाणी झालेली आहे? हा मठ ह्या 2 ऑक्टोबर 2025ला ओके. दसऱ्याच्या दिवशी आम्ही याचं इनॉग्रेशन केलं, अच्छा. लोकार्पण केलं त्याला हां. म्हणून. आणि ह्याची संकल्पना जेव्हा मनात आली त्यातला फक्त 28 दिवसात आम्ही हा मठ केलेला आहे. अच्छा. हां. आणि फक्त 28 दिवसात? 28 दिवसात. त्याचं कारण असं की हा हॉल ऑलरेडी तयार होताच. ओके. त्याला डेकोरेटिव्हपणा म्हणा, क्लीननेस म्हणा, लाईट, स्टेज, मूर्ती आणण्यापासून जो काळ आहे तो फक्त 28 दिवसाचा लागला. म्हणजे मनात आल्यापासून 28 दिवसात हा मठ झालेला आहे. खूप सुंदर. हां. आणि स्वामी इच्छा. त्याची कृपाशिवाय होत नाही, कोई पान हलत नाही, तसंतलं प्रकार आहे. पूर्वी आम्ही ऐकलेलं आणि ते सत्यात बघितलं. म्हणजे स्वामींचा भक्त आल्यानंतर जो आनंद घेतोय ते बघितल्यानंतर असं अजूनही अंगावर शहारे येतात की येणाऱ्या भक्तांची भावना जी आहे ती याच्याबद्दल किती दृढ आहे आणि त्यांना काय विश्वास आहे स्वामीबद्दल तो मी आता अनुभवतोय. हां एक मिनटं. मी त्या मगाशी जेव्हा आतमध्ये आलो ना तिकडे सर्व पूजेचं साहित्य वगैरे होतं. त्यासोबत तिकडे मी पाहिलं प्रसादासाठी नोंदणी वगैरे. ते कशा प्रकारचं असते? ॲक्च्युली कसं आहे की येणाऱ्या भक्तांना समजा ह्या ठिकाणी भंडाऱ्यामध्ये भाग घ्यायचा असेल किंवा जो महाप्रसाद असतो तो दर गुरुवारी आम्ही मंदिरातर्फे ट्रस्टतर्फे देतो, ज्याच्यामध्ये 300 ते 400 लोक प्रसादाचा लाभ घेत असतात. दर गुरुवारी? दर गुरुवारी दुपारी 12 वाजता त्याच आरतीच्या नंतर भंडारा महाप्रसाद असतो. ओके. आणि येणाऱ्या भाविकांसाठी ते मोफत असते? मोफत आहे, मोफत. मस्त. आणि त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही ह्या मंदिराच्या बॅकसाईडला बघितलं असेल तर भव्य असा भंडाऱ्याचा हाऊस बनतोय सध्या, कॅन्टीनच्या बाजूला बनलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे येणाऱ्या काळामध्ये बसण्या उठण्याची पण व्यवस्था आणि सगळा भव्य असा तो मठाचा भंडाऱ्याचा हॉल आपण तयार करतो आहे. एरवी त्याच्यामध्ये काही प्रोग्राम जरी करायचे असले लोकांना तर कमीत कमी पैशामध्ये त्याचा आम्ही त्याला वापरण्यासाठी देत आहोत. ओके. म्हणजे तिकडे 3 प्रकारचे प्रसाद आहेत. जर कोणालाही गुरुवारी त्या प्रकारचा कुठलाही प्रसाद द्यायचा असेल तर त्या नोंदणी नंबरवरती कॉल करावा. करून येस तुम्ही येस त्यांना येस. सर्व जे काही आहे ते हां. माहिती आणि देऊ शकाल. रिक्वेस्ट अशी असते की त्यावेळेला त्यांनी त्या प्रसाद वाटण्यासाठी यावं, जेणेकरून त्याचा जो आनंद आहे, लोकांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते बघावे आणि तो आनंद घ्यावा. नुसता पैशाचं कॉन्ट्रीब्युशन नको आहे, थोडी सेवा पण त्यांनी येऊन करावी. भले त्यांनी 1 तास असो 15 मिनटं असो पण ती सेवा केली पाहिजे, जेणेकरून ते दिल्यानंतर लोकांच्या मनातला असलेला भाव, कारण इथे येणारा जो भक्त आहे तो खूप सुदृढ आणि चांगल्या घरातलाच आहे, जो काही खाण्यापिण्यासाठी येत नाही, पण तो प्रसाद घेताना त्यांची जे भावना ते बघितल्यानंतर जो आनंद आहे आणि ते जो तुम्ही दान केलेलं आहे त्याचं पुण्य कसं असतं ते बघायला अनुभवायला खूप आनंद वेगळा मिळतो. हां. ॲक्च्युली दादा इथे आल्यावरती मला एका गोष्टीचं वाईट वाटलं.
वाईट या गोष्टीचं वाटलं की मी गुरुवारी आलो पाहिजे होतो. अरे वा. कारण कसं नाही नाही, आता कसं आहे, तो योग येईल लवकरच. मी तो स्वामी तुम्हाला नक्की बोलवेल. आणि मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. येणाऱ्या 1 तारखेला म्हणजे 2026च्या 1 तारीख ही गुरुवार आहे. मी तुम्हाला मनापासून आमंत्रण देतो त्या दिवसाशी. त्या दिवशी आम्ही इथे 56 भोगचा जो प्रसाद आहे, ज्याला भोग चढवणार, तो 56 भोग आम्ही यांना अर्पण करणार आहोत. आणि त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये 56 भाविकांनी भाग घेतलेला आहे. अच्छा. आणि त्यांच्या हस्ते महाआरती होईल. आरती झाल्यानंतर भंडारा होईल. आणि तो जो भोग अर्पण केलेला आहे तो संध्याकाळी प्रसादरूपी आरतीनंतर लोकांना वाटण्यात येईल. ओके. आणि त्यावेळेला भजन संध्या पण आहे. अच्छा. अजून एक गोष्ट की आता या मठामध्ये कोणी आल्यावरती मठाचं टायमिंग काय आहे? मठाचं तसं टायमिंग बघितलं तर सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत आहे. पण लोक सकाळच्या म्हणजे आपण आरती असते ती 6:30ला असते अभिषेकच्या नंतर. पण लोकांसाठी जो मठ ओपन होतो तो सकाळी 9 नंतरच होतो. अच्छा. सकाळी 9 ते रात्री 9. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत स्वामी भक्त या ठिकाणी येऊ शकतात. आणि रात्री गुरुवारचा जो आहे तो 9:30पर्यंत पण आम्ही मठ ओपन ठेवू. ओके, ठीक आहे. जाऊया आता आपण दर्शनासाठी. या. तर हे बघा, इथे आता आपण जात आहोत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इथे आपण बघू शकतो स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. स्वामी खूप छान या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आणि त्याच्या मागे आपण बघू शकतो श्री दत्ताची त्या ठिकाणी फ्रेम आहे. आणि आपण बघू शकतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. खूप छान. श्री स्वामी समर्थ. इथून आपण आता पुढे जाऊया कारण दर्शनासाठी खूप इथे रांग लागलेली आहे. भरपूर भाविक स्वामी भक्त या ठिकाणी आलेले आहेत दर्शनासाठी. आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आरतीची वेळ होणार आहे. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. त्या साईडनी यायचं आहे आणि या साईडनी आपल्याला बाहेर जायचं आहे. ताई, एक मिनटं. तुम्ही या ठिकाणी स्वामींना शेला वगैरे अर्पण केला ना? म्हणजे ॲक्च्युली त्या दुकानामध्ये तिकडे मिळतो तिकडून तुम्ही घेतला काय? इथूनच मिळालं आम्हाला सगळं. त्याचं शिला अर्पण जो आम्ही केलं ते सगळं सामान इथे अवेलेबल आहे. आणि खूप छान आहे. आणि आमची आज खूप नशीब चांगलं होतं की आजच्या दिवशी आम्हाला शिला जो चढवलेला आहे तो आम्ही आमच्या हाताने चढवलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो फेट्यावरती जो मोराचा पिसारा आहे ना, तो खूप सुंदर वाटतो. हो, खूप छान आहे. तोही आम्हाला इथेच मिळालेला आहे. आणि ॲक्च्युली अशा प्रकारे सेवा तुमची आजपर्यंत कुठली स्वामी मठामध्ये कशी अर्पण झालेली होती काय? आम्ही आज ह्या आपल्या एरियामधली जेवढी मंदिरं आहेत तिथे स्पेशली आज दर्शनासाठी आलो होतो. ते आम्हाला जे दर्शन आणि जी सेवा करायला मिळाली स्वामींची आम्हाला खूप आनंदी वाटलं. आम्हाला खूपच. आणि तुम्ही कुठून आले? आम्ही आलासोपारा स्टेशन एरियामध्ये राहतो. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचं दर्शन घेतलं, खूप सुंदर वाटलं. आणि तुमच्यामुळे मला स्वामींची आरती पण या ठिकाणी नशिबामध्ये होती. स्वामींची मूर्ती तर खूप छान होती. पण इथे जे आता हे आहे ते विश्रांती स्वामींचं विश्रांत स्थान आहे. ओके. आणि ह्या अक्कलकडून आणलेल्या पादुकाचं दर्शन अच्छा. लोकांना पूर्ण होण्यासाठी हे इथे ठेवलेलं आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तसं स्वामींचं विश्रामस्थान फक्त अक्कलकोट नंतर इथेच आहे. आणि ॲक्च्युली खूप सुंदर वाटते. आणि लोकांना त्याचं अक्कलकोटचं फिलिंग यावं हेच आमची त्याच्या मागची भावना आहे. आणि चांगलं दर्शन व्हावं. खूप श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर या ठिकाणी संपूर्ण इथे महिला मंडळ या ठिकाणी आलेले श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. सगळ्यांना नमस्कार. तुम्ही आलात कुठून? सर्व गिरगाववरनंच आल्यात काय? ओके, मग या ठिकाणी पहिल्यांदा आलेत की यापूर्वी आले होते? ओके, कशा प्रकारे वाटलं इकडे? काय सांगाल तुम्ही इकड्याबद्दल? काय सांगाल? सुंदर आहे, मस्त आवडला मला सगळं. मला खूप आहे. अजून सगळ्यांना सांगू इकडे
जा म्हणून. हा हा, गावी आल्यावर का वाटलं. हा वातावरण पण छान आहे. आणि गणपतीची मूर्ती हा आणि आम्हाला इथले जे आहेत ट्रस्टी नाईक साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. म्हणजे फेसबुकवर आम्ही रील बघितली होती इकडचं वाघोलीचं. अच्छा. त्याच्यानंतर मी गुगलला त्यांचा नंबर जाऊन सर्च केला आणि त्यांनी आम्हाला आता प्रसादाची वगैरे पण छान सोय केली. हा छान आहे इथला परिसर. सगळ्यांना आणायला हा. आणि मग तुम्ही ऍक्च्युली इथे एवढे सर्वजण तुम्ही आता इथे आलेला आहात, तर तुम्ही कसे आलात मग गिरगावरनं. अच्छा ओके. अच्छा कांदेवाडीचा मठ. हा हे आधी बोलायचं ना. हा. अरे माझं तिकडे भरपूर येणं जाणं असते, म्हणजे मी राहायला प्रभादेवीला, काही ना काही निमित्त गिरगावला फेऱ्या असतात. सगळ्या कांदेवाडीच्या मठात हा गिरगावचा पाडवा, गिरगावचा गणपती, अरे जगात फेमस. ठीक आहे, तुम्हाला भेटून सर्वांना खूप छान वाटलं. गणपती बाप्पा जय. तर आता आपण इथे श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. इथे त्याच प्रांगणामध्ये इथे आपण बघू शकतो श्री बाळूमामाचं इथे आपण दर्शन घेऊ शकतो. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी केलेलं आहे आणि आजूबाजूचा निसर्गसुद्धा खूप सुंदर आहे. इथे ह्याच्या मागे तिकडे कॅन्टीन आहे, खाण्यापिण्याची सुविधा त्या ठिकाणी होते आहे. हे बघा इथे बघू शकतो आपण, तुम्ही इथे साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी, बटाटा वडा, मूग भजी आणि ब्रेड कटलेट वगैरे घेऊ शकतात. तुम्ही जर जास्त जण येत असाल तर ऑर्डर स्वीकारल्या जातील. मी इथे ऑलरेडी नाश्ता केला. बसण्याची वगैरे छान सुविधा आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये नारळी पोपळीच्या मध्ये इथे आपण खाण्याचा आनंद घेऊ शकतो. भंडारा वगैरे असतो तेव्हा तो या ठिकाणी असतो आणि इथे सगळे बसण्याची वगैरे व्यवस्था आहे संपूर्ण, म्हणजे फोटो सेशन वगैरे बघा इथे मस्तपैकी करू शकतो. तर हे बघा स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर, सॉरी मगासपासून मी ओंकारेश्वर म्हणतो आहे. इथे अमरेश्वर महादेव मंदिर आहे. इथे बघू शकतो हा इकडला एरिया खूप मस्त आहे. लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी प्रत्येकजण या ठिकाणी एन्जॉय करू शकतो. तर हे बघा आता आपण आलो आहोत इथे वाघोलीमधल्याच शनी मंदिराच्या दर्शनासाठी. शनी मंदिर म्हटलं तर आपल्याला डायरेक्ट शनी शिंगणापूर आठवते, पण इथे आपण शनिदेवाचं दर्शन घेऊ शकतो. खूप सुंदर आहे, मस्त जागा आहे आणि आजूबाजूला पण मंदिरं वगैरे सर्व आहे. जागा सगळ्या मेंटेन केलेल्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि ते त्या अंडरग्राऊंड गणपती आणि स्वामी समर्थाच्या मठापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर तुम्ही इथे सुद्धा नक्की या. जय शनिदेव महाराज. आणि इथे आल्यावरती पण सर्व पूजा थाळी वगैरे उपलब्ध आहे, ज्याची किंमत आहे 100 रुपये. म्हणजे त्याच्यामध्ये तेल, हार वगैरे, नारळ वगैरे सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती नालासोपाऱ्यामधील वाघोली येथे. ॲक्च्युली इथे येण्यापूर्वी मी असा विचार पण केला नव्हता की इतकं प्रसन्न होऊन मी रिटर्न जाईन, कारण गणपती बाप्पाचं मंदिर जे अंडरग्राऊंड होतं ते आपण या ठिकाणी बघितलं, जे तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल. या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, श्री स्वामी समर्थ मठ वाघोलीचं. आणि भरपूर भाविक, भरपूर स्वामी भक्त, भरपूर गणेश भक्त या ठिकाणी येत असतात. त्याचं कारण म्हणजे इकडलं मंदिर पण आणि आजूबाजूचा परिसर पण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गुरुवारचा वगैरे मोफत अन्नप्रसाद वगैरे असतो. तुम्ही जर गुरुवारचं वगैरे आलाच ना तर या ठिकाणी नक्की तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला जर महाप्रसाद जर द्यायचा असेल तरी पण तुम्ही देऊ शकतात. मगाशी जो नंबर, कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला होता त्याच्यावरती तुम्ही सर्व संपर्क वगैरे करून माहिती घेऊन तुम्ही त्यांना काय ते मदत वगैरे किंवा जी सेवा तुमच्याकडनं तुम्ही अर्पण करू शकतात. इथे येण्यासाठी कसं आहे तर तुम्हाला सांगितलं, नालासोपाऱ्यावरून तुम्हाला पश्चिमेला यायचं म्हणजे वेस्टला भरपूर सारे ऑप्शन आहेत. म्हणजे पर्सनल ऑटो पण करू शकतात, शेअरिंगने पण येऊ शकतात किंवा महानगरपालिकेच्या बसनी पण येऊ शकतात. एक साधारण स्टेशनपासून 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी मी पुन्हा येईन आणि तुम्हाला पण सांगेन की तुम्ही पण नक्की या, कारण की एकाच ठिकाणी आल्यावरती तुम्हाला अनेक गोष्टींचा लाभ एकाच ठिकाणी मिळू शकतो. मग ते देवदर्शन असू दे किंवा आपल्या मनाची प्रसन्नता असू दे. आता मी इथून निघतोय. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.